मित्रो नमस्कार, मी संदीप डोंगरे. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद आपण साधत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत आहेत वाशिम येथील प्रदीप बोडखे सर, जे पोलीस दलामध्ये मुलं येऊ इच्छितात आणि देशसेवा करू इच्छितात, त्यांना मोफत प्रशिक्षण देतात. सर, आपलं नवराष्ट्रामध्ये स्वागत. सर धन्यवाद सर, मनापासून धन्यवाद. माझं नाव प्रदीप बोडखे. मी जवळपास 10 ते 11 वर्षापासून पोलीस भरतीचे मोफत प्रशिक्षण देत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे मी एक ग्रामीण गाव आहे, माझं वाशिम जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे कृष्णा म्हणून, त्या गावचा मी रहिवासी आहे. आणि माझ्या गावातून गावामधून पहिला महाराष्ट्र पोलीसमध्ये माझी महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेली आहे. माझं छोटंसं गाव आहे कृष्णा. ग्रामीण क्षेत्रातून यायचं जर म्हटलं तर आपल्याला जवळपास माहिती नसते, अनुभव नसते. तर मी 2008 साली जवळपास अमरावती शहर येथे पोलीस दलात माझी निवड झालेली आहे. नंतर मी 7 ते 7.5 वर्ष अमरावती पोलीस दलात सेवा केलेली आहे. नंतर मी जिल्हा बदली करून 2014मध्ये आपल्या वाशिम पोलीस दलात बदलून आलेले आहे. तर मला सांगायचं म्हणजे एवढं की मी पोलीस होण्याचं माझं स्वप्न लहानपणापासून होतं, कारण आमच्या गावात कोणीच पोलीस नव्हतं. आणि गावामध्ये ग्रामीण क्षेत्रात कोणी पोलीस नसल्यामुळे जवळपास माझी इच्छा होती की पोलीस दलात निवड व्हायची आणि आपल्यापासून जे देशसेवा होईल किंवा जे सामाजिक सेवा होईल, ह्या माझा पहिल्यापासून माझा उद्देशच होता. पोलीस दलात येऊन देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या मुलांना आपण मोफत प्रशिक्षण देता. तर ही गोडी आपणास कशी निर्माण झाली आणि या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावं असं आपल्याला का वाटलं? बघा, मी एक ग्रामीण क्षेत्रातून आलेला विद्यार्थी आहे. मी सुद्धा एक विद्यार्थीच होतो एका काळातनी. नंतर पोलीसमध्ये भरती झाल्यानंतर मला परिस्थितीची माझ्याही जाण होती, कारण मी खूप एक साधारण कुटुंबातला एक माणूस आहे. आणि ज्यावेळेस पोलीस दलात भरती झालो तर त्यावेळेस मला एवढं माहीत होतं की बुवा आपल्याला मी खूप म्हणजे माझा संघर्ष होऊन इथपर्यंत पोहोचलेला आहे. तर मला वाटते आज ग्रामीण क्षेत्रातनी भरपूर काही सुविधा पोहोचत नाही येतात आणि त्याच्यानंतर माहिती नाही आहे पोरांना. क्लास मी भविष्यात म्हणजे मी एक असा विद्यार्थी की कोणतीही क्लास न करता, कोणती प्रशिक्षण न घेता मी माझ्या स्वतःच्या पायावर मी माझा स्वतःच गुरु आणि स्वतःच माझा शिष्य मी आहे. तर या सोबळावर मी माझ्या इथपर्यंत पोहोचलेलो आहे. मग नंतर मला काही वर्षानंतर मला कळलं की बुवा चला, आपल्यातून जर काही ग्रामीण क्षेत्रातल्या विद्यार्थ्याचा जर फायदा होत असेल तर आपण एक काहीतरी विशेष कार्य सुरू करावं. मग मी जवळपास मी एक खेळाडू आहे, राज्यस्तरीय खेळाडू आहे. मी जवळपास आमच्या पोलीस गेममध्येही सुद्धा 100, 200, 400 मीटरला गोल्ड, सिल्वर असे मेडल केलेले आहे आणि राज्यस्तरीयला सुद्धा मला मेडल आहे. मग मी 2012 पासून समजा एक सुरू केलं की बुवा चला आपण मोफत मार्गदर्शन, कारण ग्रामीण क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते, ऑलरेडी क्लास लावू शकत नाही आहे. ग्रामीण क्षेत्रातले कसं शेतकऱ्याची मुलं असल्यामुळे आपण क्लास लावू शकत नाही आहे आणि आर्थिक पदबळ नसते त्यांना. तर मग मी 2012 पासून एक निश्चय घेतला की चला आपल्याकडून जे होईल तेवढं करायचं आहे. मग नंतर मी क्लास सुरू केले. पहिले ज्यावेळेस जे माझ्याकडे विद्यार्थी होते 10 ते 15 विद्यार्थी प्रॅक्टिसला होते, तर त्यातल्या जवळपास माझे 2012-13ला जवळपास 3 ते 4 विद्यार्थी माझ्या मार्गदर्शनाखाली पोलीसमध्ये 2 पोलीसमध्ये लागले आणि 1 आर्मीमध्ये, असे 3 ते 4 विद्यार्थ्याची माझी फर्स्ट टाईम माझ्या मार्गदर्शनाखाली निवड झाली. तेही कोणतेही त्यांच्याकडं म्हणजे कोणती फी न घेता, काही नाही घेता मी मोफत कार्य सुरू केलं. तर आत्तापर्यंत 2012 पासून जर आत्तापर्यंत 2024 पर्यंत म्हणजे 2023 पर्यंत जर हिशोब केला तर मी 200च्या प्लस आर्मीमध्ये, पोलीसमध्ये आणि 5 ते 6 PSI म्हणून निवड झालेली आहे माझ्या मार्गदर्शनाखाली. आणि सर्वात मोठा आनंद मला यातच आहे की आपल्याकडून गरीब विद्यार्थ्याचं चांगलं होतं. कारण लागल्यानंतर कसं असते की लागल्यानंतर त्यांना जो आनंद होते तो माझा त्यातच सर्वात मोठा आनंद आहे. आणि मी माझी ड्युटी सांभाळून जवळपास मी सांगतो, माझी आता वाशिम शहराला माझी नेमणूक आहे. मी माझी वैयक्तिक ड्युटी सांभाळून आणि जवळपास 2023चं जे साल आहे यावेळेस माझे जवळपास 26 विद्यार्थी पोलीस दलातनी आणि 14 विद्यार्थी अग्निवीरमध्ये, असे 40 विद्यार्थ्याची निवड झाली आहे. माझं 2024 खूप अपवाद आणि अस्मरणीय वर्ष आहे माझ्यासाठी. खूप छान सर, अतिशय चांगलं काम आपण करत आहात. आपण हे जे काम करत आहात तर आपल्याला शासन स्तरावरून काही मदत मिळते का, किंवा पोलीस दलाकडून काही मदत मिळालेली आहे का आजपर्यंत? मग बघा कसं असते, मी एक शासकीय कर्मचारी आहे. मी माझी स्वतःची एक नोकरी सांभाळून आणि फॅमिली सांभाळून मी माझं मोफत मार्गदर्शन करत असतो. माझी ड्युटी झाली, मी माझा स्वतःचा वैयक्तिक वेळ काढून सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 4:30 ते 6:30 असे 2 टाईम मी माझ्या म्हणजे वैयक्तिक टायमानिमित्त मी माझ्या ग्राउंडवर विद्यार्थ्यासाठी हजर असतो. आणि ही माझी एक हॉबी आहे की मला आवडच आहे की ग्राउंडची पहिल्यापासून आवडच आहे. आणि मी जोपर्यंत आहे जोपर्यंत माझा पाय चालते तोपर्यंत मी ग्राउंडला हजर राहत जाईल. आणि माझ्या विद्यार्थ्यांना, जोही माझ्याकडे विद्यार्थी येईल, मार्गदर्शनाखाली विद्यार्थी येईल, जो होईल त्यांना मी मोफत मार्गदर्शन करत राहील. आणि कसं आहे,
शासकीय किंवा हे समजा, तर मला कसं मी माझी वैयक्तिक हे समजा ते की मी माझी नोकरी करून समजतो, मला अद्याप समजा तशी काही मदत वगैरे मिळालेली नाही आहे आणि अपेक्षाही समजा नाही आहे. फक्त माझी एक हॉबी आहे, माझी एक आवड आहे ग्राउंड, आणि माझ्याकडून जेवढा काही फायदा होईल माझ्या विद्यार्थ्यांचा तर मी माझ्या मोफत मार्गदर्शनाखाली मी त्यांना देत राहील. पोलीस म्हटल्यानंतर अतिशय व्यस्त अशी आपली जीवनशैली असते, तर त्यातही आपण वेळ काढता आणि मुलांना मोफत असं प्रशिक्षण देता, तर हे नियोजन आपण कसं करताय मग? बघा, पोलीस ग्राउंड म्हणजे करायचं म्हटल्यावर माणसांना तर कोण्या गोष्टीला म्हणजे कारण वाटले नाही, करायचं म्हटल्यावर आपल्याला वेळ काढावा लागते, वेळ मिळत नसते, वेळ काढावंच लागते आपल्याला. आणि त्यात सर्वात महत्त्वाचं म्हटलं आमची पोलीस नोकरी खूप आमचं बिझी शेड्यूल असते. आणि कसं आहे, एक महाराष्ट्र पोलीस म्हटलं की खूप मोठा अभिमान आहे महाराष्ट्र पोलीस म्हटलं की. आणि त्यात मोठा आता मी जेवढे काही जन्म घेईल ना, तर तेवढं मला असं वाटतं की मी महाराष्ट्र पोलीस म्हणूनच जन्म घेतला. ही माझी एक हॉबी आहे. जेवढा काही जन्म मिळेल तर मी प्रत्येकाला सांगतो की. आणि कसं आहे, एक नोकरी म्हटलं की नोकरी जर म्हटलं समजा तर आता प्रत्येक जॉब येतं हे आता वास्तविक पाहता म्हटलं आपण, आता नवीन मुलं येतात, प्रत्येकाचा एक 80% मुलांचं एक आहे आर्मीमध्ये आणि पोलीसमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे समजा. तर जवळपास मी माझी नोकरी, फॅमिली आणि सर्व करून, आणि 2023चं माझ्यासाठी अस्मरणीय हे वर्ष आहे की कारण यावेळी जवळपास 18,500 शासनाने जागेचे काढले होतात. त्यात जवळपास माझ्याकडं जवळपास नाही म्हटलं तरी 125 ते 150 मुलं माझ्याकडं सरावासाठी होते माझ्याकडे. तर मी माझी नोकरी सांभाळून कारण मी माझं ड्युटीचं नियोजन करून मला ग्राउंडवर हजर राही नाही. कारण मी जर ग्राउंडवर असलो तर मुलं प्रॅक्टिस करत कारण कंटाळा करत नाही कोणी, काही नाही. मी जवळपास दोन्ही टाईम हजर राहणं आणि ड्युटी करून आणि फॅमिली सांभाळून. आजकाल मला जर फॅमिली सांभाळून म्हणायचं म्हटलं की कसं आहे की वास्तविक पाहता आपण कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर गोष्ट करायची म्हटलं आपल्याला की एक टाईम मिळत नाही, ते टाईम काढावा लागतो आपल्याला. तर मला यात एक समाधानी आहे की मी माझ्या मार्गदर्शकाने जे काही मुलं प्रॅक्टिस करतात आणि मोफत त्यांची मी निवड होते, ह्याच्यातनी सर्वात मोठा माझा आनंद आहे. आणि ड्युटी करून मी माझं एक खुशकिस्मत आहे की मी महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेली आहे. मला याच्याहून जास्त खूप मोठा अभिमान आहे. पोलीस दलात येणाऱ्या मुलांना मोफत असं प्रशिक्षण देता, तर भविष्यात आणखीन आपलं काही नियोजन आहे का की या मुलांकरिता काहीतरी करता येईल असं? तर भविष्यात असं आहे की समजा आता भविष्यात माझं एकच नियोजन आहे, जोपर्यंत समजा मी आहे, कारण कसं आहे ग्रामीण क्षेत्रातून माझ्याकडे जे मुलं येतात त्यांना मी समजा एकच नियोजन आहे माझं फ्युचरमध्ये की आपण मोफत मार्गदर्शन करायचं आहे. आणि इथून पुढं माझं असं नियोजन की समजा प्रत्येक वीकला एक पेपर, आणि आता कसं आहे ग्राउंड आणि पेपर दोन्हीही खूप महत्त्वाचे असतात आणि ते क्लास लावू शकत नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी माझं एक समजा माझं मत वैयक्तिक आहे समजा की मी त्यांना मोफत ग्राउंड आणि जवळपास 8 दिवसात एकदा म्हणजे संडेला त्या दिवशी एक माझा असं पेपर भविष्यात एक पेपर आहे. कारण ग्राउंडची आणि लेखीची ही दोन्ही तयारी करून घेणं खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि आज जवळपास सांगतो 50 मार्काचा ग्राउंड आणि 100 मार्काचा लेखी असे 2 हे असते समजा पोलीस भरतीतनी. तर ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी माझं एकच आहे समजा की फ्युचरमध्ये मी समजा आता माझ्या वैयक्तिक ह्याच्यात मला कोणतीही समजा वास्तविक पाहता आणि जे काही विद्यार्थी येईल माझ्याकडं त्यांना माझ्याकडं वीकली आठवड्यात एकदा समजा एक पेपर आणि ग्राउंड माझं दोन्ही टाईम. जसं संडेला सुट्टी असते, कारण ग्राउंडचं नियोजन कसं असते, ग्राउंड नियोजन जर करायचं म्हटलं तर दोन्ही टाईम आपल्याला प्रॅक्टिस करून आणि आठवड्यात एकदा पेपर आणि ग्राउंडची दोन्ही तयारी करायला लागेल. त्याच्यानंतर आपण पोलीस दलातनी जवळपास सांगतो आज कॉम्पिटिशन भरपूर आहे. आज जवळपास मुंबईला म्हटलं तर जवळपास सांगतो 7,000 पदासाठी जवळपास 5.5 लाख हे होते. तर त्यातून आपल्या यातून जर समजा नियोजन करायचं म्हटलं तर कारण कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं आहे आजच्या काळात तर खूप कठीण परिस्थिती आहे. त्यासाठी तुम्हाला मेहनतच करावी लागेल. आणि माझं भविष्यात असं नियोजन राहील की समजा जेवढे काही ग्रामीण क्षेत्रातले आणि शहरी भागातले विद्यार्थी आहेत माझ्याकडे त्यांच्याकडे जवळपास नियोजन असं राहील की मी जोपर्यंत हे समजा तोपर्यंत त्यांच्याकडे मी मोफत मार्गदर्शन करत राहील. आणि इथून पुढं नियोजन असं राहील माझं की जवळपास एक रीडिंगची राहील, म्हणजे आपण लायब्ररी म्हणतात, त्यांना बसण्यासाठी सुविधा नसते कारण बसण्यासाठी सुविधा नसल्यामुळे आपलं जवळपास माझं नियोजन असं राहील की माझ्याकडे जे काही जेवढे विद्यार्थी राहील 50 ते 60 विद्यार्थी राहील त्यांचं मी जवळपास लायब्ररीसाठी माझं भविष्यात एक नियोजन राहील की ते मोफत नियोजन राहील की 60 विद्यार्थी राहतील. ते जवळपास त्यातनी 24 तास त्यांच्यातनी ते अभ्यास करू शकतील ग्राउंड आणि त्यांचे क्लासेस करून माझ्याकडे मोफत एक लायब्ररीचं एक नियोजन राहील की भविष्यात ते तिथं अभ्यास करू शकतील असे ग्रामीण आणि शहरी भागातले विद्यार्थी. धन्यवाद सर, आपण नवराष्ट्राशी जोडलात. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आणि आपल्या पुढील वाटचालीस आमच्या नवराष्ट्रातर्फे शुभेच्छा. धन्यवाद सर, तुम्ही सुद्धा माझ्या. तर मित्रो, आपल्यासोबत होते प्रदीप बोडखे सर, ज्यांच्यासोबत आपण चर्चा केली. अशाच प्रकारे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी यापुढे देखील आपण भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा नवराष्ट्र नववार्ता. मी संदीप डोंगरे, वाशिम.